स्वागत आहे मित्रांनो पुन्हा एकदा तुमच्या भावाच्या YouTube चॅनलवरती, ज्या चॅनलचं नाव आहे RS क्रिएशन। तर आजचा व्हिडिओ एकदम खास आणि जबरदस्त झालेला आहे मित्रांनो, जरा स्किप न करता शेवटपर्यंत पहा। व्हिडिओमध्ये वापरले जे बीटमार्क आणि शिकेबी प्रीसेट याची जी लिंक आहे ती मला आपल्या वेबसाईटवर मिळून जाईल। त्यातून तुम्ही इझिली इम्पोर्ट करू शकता अलाइट मोशनमध्ये। तेच आपण व्हिडिओमध्ये वापरले जे मटेरियल आहे याची लिंक तुम्हाला आपल्या वेबसाईटवर मिळून जाईल। तेथून तुम्ही इझिली डाउनलोड करू शकता आणि यूज करू शकता स्टेटसमध्ये। तर चॅनलला नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन ऑलवर सेट करा। तर तुमचा जराही न वेळ घालवता व्हिडिओला सुरुवात करूया। जय श्रीराम जय शिवराय मित्रांनो। तर सगळ्यात पहिल्यांदा आपण अलाइट मोशन ओपन करून घेतल्यानंतर आपलं जे बीटमार्क आहे त्याचं आपल्याला काय करायचं आहे, इम्पोर्ट करून घ्यायचं अलाइट मोशनमध्ये आपल्या वेबसाईटवरून। तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला प्रोजेक्टमध्ये येऊन तो बीटमार्कचा व्हिडिओ आहे म्हणजे इफेक्ट आहे आपल्याला तो इम्पोर्ट करून घ्यायचे प्रीसेट आपल्याला अलाइट मोशनमध्ये। अलाइट मोशनमध्ये घेतल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा बीटमार्क प्रीसेट तो ओपन करून घ्यायचा आहे आणि अशा प्रकारे बघू शकता इथं लागणारे जे PNG आहेत किंवा आपण तो वापरलेले जे इमेज आहेत ते तुम्हाला प्रोव्हाइड केलेले आहेत। ते तुम्हाला चेंजेस काय करायचे तुमचं जिथं आता इथं मी हा डेमोसाठी व्हिडिओ केलेला आहे, जिथं तुमचं सर्व मटेरियल किंवा नावं ॲड करायची कशी त्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा स्टार्टिंगला येऊन इथं बघू शकता अशा प्रकारे थोडं हळूहळू इथं तुम्हाला ग्लो होताना दिसून येत आहे। तर सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं आहे की इथं बघू शकता अशा प्रकारे तुम्हाला ओव्हरऑल लुक दिसून येणार आहे। तर स्टार्टिंगला सगळ्यात पहिल्यांदा खालील प्लसचे नाव क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे। आता मीडियामध्ये गेल्यानंतर बघू शकताय की अशा प्रकारे आपलं मटेरियल आहे ते राहणार आहे। तर मटेरियल राहणार आहे तर मटेरियलमधील अशा प्रकारे तुम्हाला सर्व दिलेलं आहे। तर मटेरियलमधील व्हिडिओ आहे तो सिम्पली इथं आपल्याला ॲड करून घ्यायचा। तर तो सिम्पली बघू शकता अशा प्रकारे राहणार आहे, तो सिम्पली ॲड करून घ्यायचा आहे। आणि ॲड करून घेतल्यानंतर याची लेंथ फक्त काय करायची आपल्याला 25 सेकंदाच्या बीटमार्कपर्यंतच ठेवून येऊन उरलेला भाग आहे तो कट करायचा आहे। त्यानंतर काय करायचं आहे हा जो आपला जो व्हिडिओ आहे तो आपल्याला लॉंग प्रेस करून बॅकग्राऊंडला म्हणजे सगळ्यात खाली घेऊन यायचं आहे। म्हणजे जे आपले जे PNG आहेत त्याचे याच्यावरती तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहेत, बघू शकता अशा प्रकारे। तर सिम्पली आल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं आहे खाली स्टार्टिंगला येऊन खालील प्लसचे नाव क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे। आता अशा प्रकारे मी तुम्हाला ज्या डॉलमध्ये म्हणजे अशा प्रकारे बघू शकताय बाहुली किंवा आपण अशा प्रकारे डेमो दिलेला आहे। तर हा कशासाठी तर सिम्पली वेगळा कॉन्सेप्टसाठी आपण इथं क्रिएट केलेला आहे। तो सिम्पली इथं इमेज काय करायचं आहे या बीटमार्कला ॲड करून घ्यायचं आहे आणि ही जी लेअर आहे ती लॉंग प्रेस करून इथं आपल्याला काय करायचं आहे सिम्पली सगळ्यात खाली म्हणजे इमेज लेअरच्या व्हिडिओच्या खाली अशा प्रकारे घेऊन यायचं आहे। तर घेऊन आल्यानंतर सिम्पली बघू शकता अशा प्रकारे तो इमेज लेअर आहे तो इथं ॲडजस्ट होऊन त्याची लेंथ आहे ती कमी जास्त करून आपल्याला तो ॲडजस्ट करून घ्यायचे, बघू शकता अशा प्रकारे। आता ॲडजस्ट केल्यानंतर सेट केल्यानंतर याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे। थोडीशी साईज वाढवून इथं आपल्याला तो अशा प्रकारे ॲडजस्ट करून घ्यायचा आहे। त्यानंतर या इमेज लेअरला इथं काय करायचं आपल्याला तो लेअर सिलेक्ट करून इफेक्टमध्ये जाऊन ॲड इफेक्टमध्ये जाऊन फेड इन आणि फेड आउट हा जो इफेक्ट आहे तो सेट करून याची जी फेड इन आहे ती आपल्याला 5.0 सेकंद ठेवून घ्यायचे, बघू शकता अशा प्रकारे। आणि आपली जी आउट आहे तो 0.50 सेकंद चालेल। त्यानंतर बघू शकता इथं तुम्हाला ती जी आपली PNG आहे ते अशा प्रकारे दिलेलं आहे। तर याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे। आता नेक्स्ट स्टेपमध्ये काय करायचं इथं आपण जाधव वाघुले जे आडनाव लग्नाचे जे आडनाव आहे ते इथं आपल्याला शो करायचे तर ते अशा प्रकारे राहणार आहे। तर सिम्पली ह्या चौकोनात जो तो इमेज ॲड करण्यासाठी स्टार्टिंगला येऊन आता इथं बघू शकता की सुरुवातीला इथं लग्नाविषयी काहीच आपलं म्हणजे कोणताही फरक नाही, इथं तुम्हाला काही चेंज करायचे नाही। फक्त या गोल राऊंडमध्ये तुमचा PNG म्हणजे तुम्ही ज्या कपलचे जे PNG इथं टाकायचे आहेत, तुम्ही ज्या कपलचं व्हिडिओ करताय त्या कपलचे इथं PNG टाकायचा आहे। तो सिम्पली मी फक्त डेमोसाठी हे कार्टून PNG मी इथं लावलेला आहे, तिथं तुम्ही जो कपलचा आहे तो तिथं लावायचा आहे। आता पहिल्यामध्ये तुम्हाला कोणताही चेंजेस नाही करायचा। तर सेकंडमध्ये फक्त आडनावसाठी सिम्पली त्या लेअरला क्लिक करून एडिट टेक्स्टवर क्लिक करायचं आहे। आता इथं काय करायचं आहे तुम्ही बघू शकताय हे खोडायचं आहे आणि इथं तुम्ही परत तुमचं जे नाव आहे ते तुम्ही टाकून घ्यायचं आहे। अशा प्रकारे चेंज केल्यानंतर राईट क्लिक करायचं आहे, तुम्ही बघू शकता याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे येणार आहे। त्यानंतर काय करायचं स्टार्टिंगला येऊन खालील प्लसची नाव क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे। आता मी तुम्हाला काय करत सेकंड नंबरची जी PNG आहे ते अशा प्रकारे राहणार आहे। ही फक्त डेमोसाठीच मी इथं घेतलेलं आहे। इथं तुम्ही स्वतः ज्या कपलचा करताय त्या कपलचं PNG अशा प्रकारे करून तुम्ही इथं ॲड करू शकता। आता ॲड करून घेतल्यानंतर याची लेंथ 10.14 सेकंदाच्या बीटमार्कपर्यंत वाढवून घ्यायची आहे। आता वाढवून घेतल्यानंतर हा इमेज लेअर काय करायचं आपल्याला लॉंग प्रेस करून खाली घेऊन यायचे आहे, म्हणजे अशा प्रकारे तुम्हाला दिसून येणार आहे। आता आल्यानंतर याचा ओव्हरऑल लुक म्हणजे सेकंड नंबरचाही जो आपला व्हिडिओ आहे तो इथं क्रिएट झालेला आहे। तो बघू शकता आडनाव आणि मंगळ शुभमंगळ सोहळा अशा प्रकारे हे दोन कॉन्सेप्ट इथंच झालेला आहे। स्टार्टिंगचा कॉन्सेप्ट अशा प्रकारे राहणार आहे
त्यानंतर सेकंड नंबरचा अशा प्रकारे राहणार आहे. तर सेकंड नंबरच्या लेअरला आपल्याला फक्त तो इफेक्ट ॲड करायचा राहिलेला आहे. आपल्याला फेड इन फेड आउट इथं आपल्याला काय करायचं आहे 5 सेकंदाची सेटिंग करून इथं आपल्याला तो ॲड करायचा. म्हणजे याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला स्टार्टिंगपासून अशा प्रकारे दिसून येणार आहे, बघू शकताय. त्यानंतर थर्ड नंबरला 2 आलेलं लेअर आता इथं मेन आहे. इथं काय करायचं आहे की तुम्ही अशा प्रकारे बघू शकताय. तर सिम्पली इथं काय करायचं आहे की सगळ्यात पहिल्यांदा खालील प्लस चिन्ह क्लिक करून मीडियमच जायचं आहे. एक मी तुम्हाला स्पेशल PNG अशा प्रकारे दिलेले आहे. ती PNG तुम्ही बघू शकता आपल्या संस्कृतीमधील तुम्हाला इथं दिसून येईल. तर ती PNG ॲड करण्यासाठी आपल्याला काय करायचं, सगळ्यात पहिल्यांदा याची जी साईज आहे ती कमी करून अशा प्रकारे सेट करून घ्यायची आहे आणि याची लेंथ 15.2 सेकंदापर्यंत वाढवून इथं आपल्याला काय करायचं आहे, हा जो इमेज लेअर आहे तो बॅकग्राऊंडला घेऊन येऊन इथं आपल्याला तो सेट करून घ्यायचा अशा प्रकारे बघू शकताय. आता सेट करून घेतल्यानंतर अशा प्रकारे बघू शकताय. तर मी ही PNG का केलेली आहे इथं, तर सिम्पली फक्त कॉन्सेप्ट आपला चेंज करण्यासाठी, म्हणजे कॉन्सेप्ट काहीतरी युनिक देण्यासाठी ही PNG अशा प्रकारे लावलेली आहे. तुम्ही अशाच प्रकारे इथं तुमचा जो कपल फोटो आहे, जो तुम्ही पत्रिका करताय तो कपल फोटो आहे, तो तुम्ही इथं ॲड करू शकता. डेमोसाठी फक्त मी इथं तुम्हाला इथं दिलेलं आहे. आणि तुम्ही बघू शकता ग्रुप 1 मध्ये हे बघू शकता काय आहे, मुलीचं नाव, इथं मुलाचं नाव आहे. तर तो सिम्पली चेंज करण्यासाठी एडिट ग्रुपमध्ये जायचं आहे आणि इथं बघू शकताय तुम्ही इथं मुलाचं नाव चेंज करू शकता सिम्पली एडिट टेक्स्टवर. इथं तुम्हाला काय करायचं आहे, सिम्पली तुम्ही इथं अशा प्रकारे मुलाचं नाव राईट क्लिक करून बदलू शकता. त्यानंतर इथं वडिलांचं नाव, आजोबांचं नाव किंवा चिरंजीव हे सगळं बदलू शकता. त्यानंतर बॅक निघून बघू शकताय थर्ड नंबरला सेकंड नंबरचा लेअर आहे तो आपल्याला काय करायचा आहे, मुलीचा म्हणजे मुलीच्या नावाचा लेअर आहे. तो सिम्पली टेक्स्ट एडिट करण्यासाठी सेकंड नंबरची लेअर सिलेक्ट करून एडिट ग्रुपवर क्लिक करायचं आहे आणि अशा प्रकारे नाव, वडिलांचं नाव, आजोबांचं नाव अशा प्रकारे तुम्ही इथं चेंज करू शकता सिम्पली एडिट टेक्स्टवर. तर अशा प्रकारे चेंज करून घ्यायचं आहे तुम्ही आणि चेंज करून घेतल्यानंतर बघू शकता याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. आता त्यानंतर परत काय करायचं, इथं तुम्हाला काय केलेलं आहे हळदी वेळ आणि विवाह वेळ. तर इथं चेंजेस फक्त काय करायचे, जिथं हळदी वेळचं टायमिंगचं लेअर दिलेलं आहे, आता ही बघू शकताय की तुम्हाला विवाह वेळची दिलेलं आहे, लेअर दिलेलं आहे. सिम्पली एडिट टेक्स्टवर क्लिक करून हे सगळं खोडायचं आहे आणि तुमची वेळ आणि तारीख इथं टाकायची आहे. त्यानंतर अशा प्रकारे बघू शकता इथं तुम्हाला दिलेले आहे आणि अशा प्रकारे चेंज केल्यानंतर लास्टला तो इथं आपल्याला ॲड्रेस राहणार आहे, म्हणजे विवाहस्थळ राहणार आहे. आता विवाहस्थळ आणि जी PNG आहेत ते सगळे असेच राहणार आहेत. फक्त इथं बदलणार काय की जिथं आरण्य मंगल कार्यालय आहे किंवा जो ॲड्रेस आहे तो चेंज होणार आहे. तर तो सिम्पली ॲड्रेस आहे तो चेंज करून किंवा मंगल कार्यालयाचं नाव चेंज करून तुम्ही इथं पूर्ण व्हिडिओ क्रिएट कराल. तर स्टार्टिंगपासून याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिलेला आहे. तर आपला स्टेटस आहे तो इथं क्रिएट झालेला आहे. आता याला सेव्ह करण्यासाठी वरती काय करायचं, आपल्याला वरती ॲरो चिन्ह एकदा क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर सिम्पली काय करायचं आहे, व्हिडिओचं ऑप्शन सिलेक्ट करून एक्सपोर्टवर क्लिक करायचं आहे. अशा प्रकारे आपला स्टेटस आहे तो HD मध्ये सेव्ह होऊन जाईल. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या.